साताऱ्याचे एसपी तुषार दोशी एखाद्या घरगड्यासारखे वागत आहेत. त्यांना तात्काळ निलंबित करा, सेवेतून बडतर्फ करा आणि उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा. राज्यात मोगलाई लागली आहे का? हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. म्हणजे शब्द आहेत साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांचे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोठा गोंधळ उडाला आणि त्यानंतर हा संपूर्ण वाद चांगलाच पेटला. मतदानावेळी पालकमंत्री शंभूराजे देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांच्याशी धक्काबुक्की झाली. एवढंच नाही तर या प्रकरणात पोलिसांनी 2 सदस्यांना अटक देखील केली. या घटनेचे पडसाद थेट विधिमंडळात उमटले. यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि संबंधित पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश दिले आणि तेव्हापासून तुषार दोशी हे पुन्हा चर्चेत आलेत. खरं तर तुषार दोशी यांची कारकीर्द आधीपासूनच वादग्रस्त राहिलेली आहे. अश्विनी बिद्रे हत्याकांड, मराठा आंदोलनातील लाठीचार्ज, साताऱ्यातील महिला डॉक्टरचं प्रकरण, अलीकडचं ड्रग्स प्रकरण, या सगळ्या घटनांमध्ये त्यांच्यावर आरोप झालेले आहेत. आणि आता जिल्हा परिषद अध्यक्ष निवडी दरम्यान घडलेला हा ड्रामा, यामुळे तुषार दोशी नेमके कोण आहेत, त्यांच्या कारकिर्दीत नेमकी कोणती वादग्रस्त प्रकरणं घडली आहेत आणि एकूणच त्यांची कारकीर्द कशी राहिली आहे याचाच घेतलेला सविस्तर आढावा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या कारकिर्दीकडे पाहिलं तर त्यांच्या नावासोबत अनेक वाद जोडले गेलेले दिसतात. नुकत्याच झालेल्या सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीदरम्यान साताऱ्यात मोठा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. या गोंधळात साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांना पोलिसांच्या झटापटीत दुखापतही झाली. यानंतर शंभूराज देसाई यांनी हा मुद्दा थेट राज्याच्या विधिमंडळात उपस्थित केला आणि एसपी तुषार दोशी तसेच पोलिसांवर गंभीर आरोप केले. या प्रकरणाला आणखी वळण मिळालं ते 23 मार्च रोजी, जेव्हा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला. त्यांच्या मते सभागृहाबाहेर घडलेल्या घटनेवर एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याला निलंबित करण्याचा अधिकार केवळ कार्यकारी मंडळाला आहे, कायदे मंडळाला नाही. त्यामुळे हा आदेश तांत्रिक दृष्ट्या टिकणारा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. परिणामी निलंबनाची कारवाई सध्या थांबवण्यात आली असून तुषार दोशी हे सध्या 4 दिवसांच्या वैद्यकीय रजेवर गेले आहेत. पण मंडळी, या सगळ्या गुन्ह्यानंतर तुषार दोशी यांची संपूर्ण कारकीर्द पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. मंडळी, साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी हे मूळचे रायगड जिल्ह्यातल्या महाडचे. पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आणि 2000 साली त्यांची पोलीस उपअधीक्षक म्हणून निवड झाली आणि त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात चंद्रपूर इथून झाली. त्यानंतर लातूर शहर, सोलापूर, पुणे, नवी मुंबई आणि जालना अशा महत्वाच्या ठिकाणी त्यांनी काम केलं. 2014 साली त्यांना आयपीएस पदावर प्रमोशन मिळालं. त्यानंतर पोलीस अधीक्षक म्हणून पुणे, जालना आणि रेल्वे पुणे इथे त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या आणि पुण्याहून ते साताऱ्याचे एसपी म्हणून रुजू झाले. पण मंडळी, त्यांची कारकीर्द जितकी मोठी तितकीच वादांनी वेढलेली राहिली आहे. फलटणमधल्या एका महिला डॉक्टरनं स्वतःला संपवलं होतं. त्या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवलेली होती. या प्रकरणानंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत थेट तुषार दोशी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. रुपाली चाकणकर यांनी त्या महिलेचे चॅट्स सार्वजनिक कसे केले आणि त्यावेळी त्यांच्या बाजूला बसलेल्या एसपींनी त्यांना का अडवलं नाही, असा थेट सवाल अंधारेंनी उपस्थित केला. इतकंच नाही तर तुषार दोशी नावाप्रमाणेच दोषी ठरले का, त्यांनी ठरवून मृत डॉक्टरचं चारित्र्यहनन केलं का, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. या प्रकरणात विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी दोषींवर निशाणा साधला होता. यानंतर साताऱ्यातल्या ड्रग्स प्रकरणाने मोठं वादळ निर्माण केलं. सुषमा अंधारे यांनी खळबळजनक दावा केला की ज्या ठिकाणी ड्रग्स सापडले तिथे काम करणाऱ्या तिघांना प्रकाश शिंदे यांच्या हॉटेलमधून जेवण पुरवलं जात होतं. तसेच ही माहिती पोलिसांनी लपवून ठेवली आणि ड्रग्स प्रकरणातील महत्वाच्या आरोपींची नावं FIR मध्ये टाकली गेली नाहीत, असा आरोप त्यांनी केला. या प्रकरणावरून विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. विशेष म्हणजे संपूर्ण प्रकरण ही तुषार दोशी यांच्या नेतृत्वाखालीच हाताळलं जात होतं. आणि आता सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत झालेला राडा, जिथं पालकमंत्री शंभूराजे देसाई यांना आज पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप आहे. एवढंच नाही तर या झटापटीत त्यांना दुखापत झाली. साधारणपणे पालकमंत्री म्हणजे जिल्ह्याचा बॉस अशी प्रतिमा असते. प्रशासन त्यांच्या इशाऱ्यावर चालतं, पण इथे चित्र मात्र पूर्ण उलट दिसलं. आणि या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी एकच नाव आहे, तुषार दोशी. म्हणूनच आता सगळ्यांच्याच मनात एकच प्रश्न या प्रकरणात निर्माण झालाय की त्यांचं निलंबन होणार का. पण मंडळी, साताऱ्यात येण्याआधीही दोषी आणि वाद हे समीकरण कायमच होतं. यात सर्वात मोठं आणि लक्षवेधी प्रकरण म्हणजे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील लाठीचार्ज प्रकरण. मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केल्याचा आरोप झाला. या घटनेनंतर राज्यभर संताप उसळला.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र होम डिपार्टमेंटने तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं. नंतर त्यांची जालन्यातून बदलीही करण्यात आली. त्यानंतर त्यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागात बदली झाली. मात्र तत्कालीन मंत्री दीपक केसरकर यांनी ही बदली स्थगित ठेवण्याची मागणी केली होती. पुढे दोशी यांची पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आणि तिथून ते साताऱ्यात आले. दरम्यान राज्यभर गाजलेल्या अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातही दोषींवर आरोप झाले. बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी आरोप केले की या प्रकरणातील आरोपी अभय कुरुंदकर याला तपासादरम्यान मदत करण्यात आली. त्यांनी सांगितलं की याबाबत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारही केली होती. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व वादानंतरही तुषार दोशी यांना पुढे राष्ट्रपती पदकानं सन्मानित करण्यात आलं. विशेष म्हणजे अंतरवालीच्या प्रकरणानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं गेलं आणि त्यानंतर त्यांच्या बदल्यांचा एक प्रकारे सिलसिलाच सुरू झाला. जालना ते सीआयडी ते रेल्वे आणि नंतर थेट सातारा. आणि आता याच साताऱ्यात त्यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांवर सत्ताधारी गटातीलच मंत्री शंभूराजे देसाई यांना धक्काबुक्की केल्याचे आरोप होत आहेत. पण एक वेगळी बाजूही आहे. एवढे आरोप एवढे वाद असूनही तुषार दोशी हे नेहमीच मुख्य प्रवाहात राहिले. अनेक महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केलं. त्यांच्या काही कामांचं कौतुकही झालं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना राष्ट्रपती पदकानेही सन्मानित करण्यात आलंय. आता परिस्थिती अशी आहे की विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी निलंबन जाहीर केल्यानंतर अवघ्या काही तासातच तो आदेश होल्डवर गेला. म्हणूनच आता सगळ्यांच्या नजरा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लागल्या आहेत. खरंच तुषार दोशी यांच्यावर कारवाई होणार का? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, या सगळ्या आरोपांमध्ये ते खरोखर दोषी आहेत का, की हा फक्त राजकीय संघर्षाचा भाग आहे? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.